ऐका हो ऐका, मुख्यमंत्री साहेब तुम्हाला सांगलो माझी ऐक नाही व्यथा तुम्ही ऐका। नमस्कार मित्रांनो, वेद न्यूज मराठीमध्ये आपले सर्वांचे स्वागत। आपल्या सर्व बातम्या पाहण्यासाठी आमच्या वेद न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राइब करा, केलं नसाल तर लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। नमस्कार मित्रांनो, वेद न्यूज मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आपण पाहतोय जवळपास 5 ते 6 दिवसापासून संपूर्ण धर्माबाद तालुक्यामध्ये मुसळ बॅकवॉटर पावसामुळे पुरामुळे अनेक हजारो हेक्टर शेतकरी पाण्याखाली गेलेले आहेत। त्याचप्रमाणे आपण धर्माबाद तालुक्यातील वेद न्यूज मराठी चॅनलने घेतलेला आढावा आपण काही ठिकाणी पोहोचलो आहोत आणि आता आपण आज आहोत रत्नाळी येथील सर्व शेतकरी बांधव आपल्या सोबत आहेत। आपण त्यांच्याकडून जाणून घ्या, आपण शेतामध्ये त्यांच्या ग्राउंड लेवलला आपण पोहोचलो आहोत आणि आपण त्यांच्याकडून जाणून घ्या आपली काय मागणी आहे, काय नुकसान झालेलं आहे आपण त्याच्यावर। मी रत्नाळी धर्माबाद तालुका जिल्हा नांदेड रत्नाळीहून बोलतोय। शेतकरी पुजरवाड पुंडलिक पोशेट्टी आम्ही सगळे शेतकरी इथं आमच्या पूरग्रस्त सगळं भागामध्ये पाण्यासाठी वेद न्यूज मराठी चॅनलचा आभार मानतो की आजपत्र कोणीच आमच्याकडे कोणी बातमी घ्यायला कोणी आले नाही, तरी वेद न्यूज चॅनलचे मी आभार व्यक्त करतो। सर्वप्रथम पूरस्थिती अशी होती की 27 तारखेला एवढा जोराचा पाऊस झाला, त्या पावसामुळे अनेक शेती आणि बॅकवॉटर पोचमपाडचे आणि श्रीराम सागर यांचं बॅकवॉटरचं पाणी जास्तीत जास्त रत्नाळी या भागामध्ये आल्यामुळे पूर्ण शेती नुकसान झालेले आहे आणि पूर पाण्यासाठी आम्हाला कोणते अधिकारी प्रशासनाचे कोणी अधिकारी सुद्धा येऊन भेटले नाही, पाहणी केली नाही। नंतर आमचे पालकमंत्री अतुल सावळे सुद्धा काल बाबडी रस्त्याने कलेक्टर साहेबांनी दोघेही सुद्धा तसं गेले, फिरकून गेले, मगर रत्नाळी या शिवाराला कोणी भेट दिलेली नाही। त्या ऐकण्यासाठी ते कधी आमच्या पशी येऊन आमच्या शेतकऱ्याचे मनोगत कधी व्यक्त केलं नाही आणि त्यांना कधी सहानुभूती दिली नाही। आपण पीक विमा संदर्भात आपण काय पीक विमा पडले का? पीक विमा गेल्या वर्षी आम्हाला एक नाही पहिलं प्रथम 25% भेटलेले आहे। नंतरचं जे पीक विमा होती सेंट्रलचा आणि राज्याचा ते एकही रुपये भेटला नाही। कोणाच्या नावानं 28 रुपये, कोणाच्या नावानं 50 रुपये, 200 रुपये असे 12 रुपये असे आले। ते पीक विमाला की नाही आम्ही दुनियाच्या तक्रार सुद्धा दिल्या, त्यांना सुद्धा बोलल्या, ते येऊन आम्हाला काय बी म्हणजे रिस्पॉन्स दिला नाही, फोन उचलत नाही। ते 144 म्हणजे 13444 या नंबरला सुद्धा आम्ही अनेकदा फोन केले, ते फोन ऐक नाही उचलून ऐक नाही, तुमचं होत नाही, तुमचं एवढंच मंजुरी झाली असं म्हणत गेले। दरवर्षी आमचा या बॅकवॉटरमुळं असंच शेती आमची बुडून चाललेली आहे। आम्ही ऐक नाही हाताबलमध्ये आटा तोंडाला आलेलं पीक आमचं ऐक नाही पूर्ण कष्ट याच्यामध्ये चालले। आमचे मुलं बाळ शिक्षणासाठी आम्ही बाहेर ठेवलेले आहे, तरी त्यांना ऐक नाही आमचं फीस भरण्यासाठी सुद्धा पैसा निघत नाही आणि शेतकरी कोणते खाजगी सावकाराकडे जाऊन दरवर्षी आम्हाला बी बियाण्यासाठी पैसे मागावा लागतो आणि ऐक नाही आमचं बी बियाणं सुद्धा आम्हाला भोगस भेटते। कृषी ऑफिस आपल्या धर्माबाद तालुक्याला असून सुद्धा एकही ऑफिसर एकही कृषी सहाय्यक आम्हाला कोणतं मार्गदर्शन केलेलं नाही। औषध दुकानदार ते दुनियाचे लुटून घ्यायलेत आणि आम्हाला वेळेवर आम्हाला जे पेरणीला योग्य जे औषध लागते DAP म्हणून DAP सुद्धा वेळेवर भेटत नाही। कोणता आमदार बोलत नाही, कोणता खासदार बोलत नाही, लोकलचे कोणता नेता सुद्धा आमच्यापाशी आजपत्र आलेले नाही। आज जवळपास 3-4 दिवसापासून आपल्या शेतामध्ये पूर्णपणे आपण पाऊस पाहतोय। लोकप्रतिनिधी आलेत का? तर आपल्याला नुकसान भरपाई काय मिळावी, आपली काय मागणी आहे प्रशासनाकडे, सरकारकडे? मला मायबाप सरकारकडे एकच बोलायचं आहे, मुख्यमंत्री साहेबाला बोलायचं आहे, 2 उपमुख्यमंत्री साहेबाला सुद्धा बोलायचं आहे। तुमची यंत्रणा एवढी मोठी असून सरकारची आम्हाला आजपत्र कोणती नुकसान भरपाई असं कोणतं आहे की नाही, तुम्ही 2 हेक्टर 3 हेक्टर असं एक नियमावली लावलेली आहे, त्या नियमावलीमध्ये आमचं काही नुकसान भरपाई निघायसारखं नाही। आम्ही आहे की नाही आम्हाला हेक्टरी 50,000 रुपये याप्रमाणे तर भेटाव आमची मागणी आहे। मुख्यमंत्री साहेबांनी 7/12 कोरा म्हटले होते, ते झालंय का तुमचा? होणार का वाटते का? मुख्यमंत्री साहेबाला एकच विनंती करतो, साहेब तुम्ही त्या मटन चिकन ते बार मध्ये गेला काय पण पैसे घेतले का तिकडे लक्ष दिल्यापेक्षा आमदारांना जे काम करत नाही त्यांना आहे की नाही तुम्ही राजीनामे घ्या आणि तुमचं काम आता चांगलं उत्कृष्टपणे चांगले आहे, परंतु आम्हाला इथपर्यंत पोहोचत नाही आणि ते कर्जमाफीबद्दल तुम्ही योग्य वेळ येईल तेव्हा माफ कराल म्हणाल, परंतु आता योग्य वेळ आलेली आहे। मुख्यमंत्री साहेब
साहेब तुम्ही लवकरात लवकर या शेतकऱ्यांचे दुःख बघून त्यांच्या ऐकणे उदरनिर्वाह घेणे आता निघण्यासाठी बी ते आज ऐकणे हे बुडून गेलेले क्षेत्र ते काढण्यासाठी दुनियाचा खर्च येणार आहे आणि याला रब्बी पिकासाठी मशागती करण्यासाठी त्याला बी बियाण्यासाठी त्याला काहीतरी तुमच्या कृषी आधी ऑफिसकडून बी बियाण्याचं औषधाचं उपलब्ध करून द्यावी यावेळेस आणि आमचं कर्जमाफी करावा आणि तुम्ही म्हणले अगोदर यावर्षी जोमाना पीक आहे यावर्षी काही गरज नाही पुढच्या वर्षी तुम्हाला दुष्काळ येईल अनेक काही समोर जाईल त्याच्यासाठी आम्ही आपण तेव्हा योग्य वेळ येईल करूच म्हणल्या परंतु आता तर सोयाबीन गेलेलं आहे आमचं आता तोंडाशी पूर्ण गेलेलं आहे साहेब कोणतंही पीक असं राहिलेलं नाही रत्नाळी शिवारामध्ये 100% म्हणजे 100% असं कुठंच असं आहे की खडं करतो म्हणजे नाही असं बिया औषधाला बी पाहिजे मला तर भेटत नाही साहेब तुम्हाला रिक्वेस्ट आहे तुम्हाला विनंती आहे तुम्ही संसदेमध्ये माझी बातमी तुमच्या संसदेमध्ये पोहोचू द्या तुम्ही तुमच्या ऐकणे कृषी मंत्र्याकडे पोहोचू द्या कृषी मंत्री साहेब तुम्ही कुठे तुम्ही येऊन बघा आमची व्यथा आमची रत्नाळीची व्यथा दरवर्षी हेच झालेलं आहे पोचमपाड आपला ऐकणे जवळच आहे आपलं पोचमपाड म्हणजे नाही ऐकणे राज्य तेलंगणा राज्याशी तुम्ही त्या पोचमपाडची बॅकवॉटरची चर्चा करून त्याला ऐकणे जे 50%, 60%, 65% जे धरण भरतोय तो तेव्हा तुम्ही निसर्ग करण्यासाठी आदेश द्या तो आपलं बी जायकवाडी 98% बर्जेपत्र कशाला ठेवता साहेब तर पाणी कोणाला कमी आहे ते पाणी आहे की 98% 70% असताना निसर्ग चालू असलं तर हे पूरचं परिस्थिती येऊ शकत नाही कारण तुम्हाला आजकाल सगळं न्यूज माहित नाही सगळं माहित आहे वेधशाळा आहे आज ऐकणे वेधशाळेनं पूर्ण सांगलेलं आहे वातावरणाचं सांगलेलं आहे 10 घंट्याचं सांगलेलं आहे 3 दिवसाचं सांगलेलं आहे एवढं माहिती असताना ढगपुटीसारखं असं घटने घडत आहेत त्या घटनेच्या ऐकणे आम्हाला सामोरं जावं म्हणजे आमच्यामध्ये शक्ती उरलेली नाही साहेब एक तर साहेब तुम्ही लाडकी बहिणी योजना चालू केली एक तर साहेब तुम्ही ऐकणे एवढं चालू करून सुद्धा ते 46,000 कोटी तुम्ही दर महिना तुम्ही वाटप करता लाडक्या बहिणीसाठी ते करा योग्यच आहे तुम्ही योग्यच आहे ते करा परंतु जे गरजू व्यक्ती आहेत त्यांना 1500 नाही 3000 द्या साहेब तुम्ही म्हणा पण शेतकऱ्यांना आम्हाला पैसे नको साहेब आमच्या मालाला भाव द्या आणि आमच्या ऐकणे मालाला भाव द्या आणि वेळेवर तुम्ही पाण्याचा निसर्ग करा या बॅकवॉटरचा ऐकणे चर्चा करून आंध्राच्या तेलंगणाच्या सरकारनं आम्हाला सहकार्य करा दरवर्षी असं मागं पडलं तर माणूस एकदा जर गेला तर 10 वर्ष मागे पडते शेतकरी हे ध्यानात ठेवून घ्या साहेब कोणी बिझनेसमॅन नाही कोणी ऐकणे धंदेवाला नाही आम्ही शेतकरी मातीत टाकत्या सोनं काढायचं म्हणजे शेतकरी हा जगाचा पोशिंदा असतो म्हणतो पुढे जग म्हणते परंतु जगाचा पोशिंदा असं जर मरत असेल तर मी त्या लाडकी बहिणी चालू केल्या त्या बहिणीचे जर कुंकू पुसत असाल त्या हालामध्ये आम्ही आता आहो आमची रोष आम्हाला व्यक्त करता येणार तेवढं तर आम्हाला दुःखाचा वेदना आहेत तरी आमच्या रत्नाळी या भागामध्ये जेवढं क्षेत्रफळ आमचं पूर्ण 100% गेलेलं आहे त्याचा आम्हाला काहीतरी तुम्ही चांगला मदत म्हणून तुम्ही जाहीर करा आणि बँकेची आमची जे कर्जमाफी आहे ते पूर्णपणे 7/12 कोरा करा साहेब तुम्हाला ऐक नाही पुढच्या वेळेस मी निवडून देऊ तुम्ही असं समजून नका साहेब तुमच्या बी सरकारला आणूत परंतु तुम्ही आता लगेच आहे की नाही 7/12 कोरा करा नाहीतर त्या आमदार आमचा राजेश पवार आहे साहेब आज पत्र आलं नाही बाहेर देशामध्ये कुठं हिंडतात हे सावळे साहेब इकडे हिंडतात कृषी मंत्री सुद्धा आम्हाला कुठं भेटत नाही महाराष्ट्र आम्ही लास्टला आम्ही आंध्राच्या बाउंड्रीवर आहे साहेब आमच्या परत कोणत्या योजना भेटत नाही तुमच्या कोणतं बी ऐक नाही तुमचे प्रधानमंत्री किसान योजनेचे तुम्ही 6,000 नमोचे 6,000 असं म्हणून शेतकऱ्याचं बोलत्या परंतु आज पत्र ऐक नाही अर्धा शेतकरी वंचित आहे आणि ते ऐक नाही शेतकरी करायला गेल तर ऑनलाईन करायला गेल तर ते ऑनलाईन होत नाही कृषी सहाय्यक तिथं म्हणतो ते बंद आहे म्हणून आम्ही कुठं जायचं साहेब तुम्ही तर नावानं तर घोषणाबाजी आहे आणि एक अपर पैनगंगेचं कालवे तुम्ही ऐकणे सिंचनचा जे प्रकल्प निभवलेला आहे अपर पैनगंगेचा आमच्या धर्माबाद पर्यंत पोहोचलेला आहे परंतु साहेब सगळे अपुरे कालवे काढून त्या कालव्याचे पाणी सरळ रत्नाळी या गावाला पोचत आहे अर्जंट मध्ये आम्हाला ऐकणे येत नव्हते आता आम्ही 83 पासून आम्ही बघितलं नाही असं मोठं पूर आलेला आहे पूर्ण जनावर बिनावर मी परवा ऐक नाही शटल मधून पाण्यातून काढलेला आहे साहेब तरी काय मायबाप आमचा ऐक नाही ऐका हो ऐका मुख्यमंत्री साहेब तुम्हाला सांगलो माझी ऐक नाही व्यथा तुम्ही ऐका आमच्या शेतकऱ्यांच्या व्यथा ऐका कर्जमाफीला सामोरं जा आणि आमची ऐक नाही नुकसान भरपाई आज एकरला 50,000 रुपये देण्याची कृपा करा साहेब आमची तर मागणी एवढीच आहे साहेब बघा मुख्यमंत्री साहेब कृषी मंत्री साहेब तुम्हाला विनंती करून सांगतोय मी शेतकऱ्याचा मुलगा आहे माझा थोडा ऐकून घ्या ऐका साहेब आता तरी ऐका
ओला दुष्काळ जाहीर करा. धर्माबाद तालुका पूर्ण ओला दुष्काळ जाहीर करा साहेब, जाहीर करा. आमचा 7/12 कोरा करा. आमचा धर्माबादचा ओला दुष्काळ जाहीर करा. एवढी मागणी आहे आमची शेतकऱ्याची. మంత్రి సాహెబ్ మేము మాకు 6 సార్లు కదా పూరాచి మునిగిపోతున్నది. మీరు మాది మాగిని ఏం చేయగచ్చిన్లు అని ఒకటైతే ఖరాబ్ లోన్ ఆఫ్ చేస్తాను ఆఫ్ చేస్తలేరు అని వల్ల దుష్కాळ చేయాలి. ఇప్పుడు ఆన కదా ఇప్పటిదాకా ఏం నుక్సాన్ అయింది మాది భర్పా చేయాలా. ఒక్క ఎకరంకు 50,000 ఖర్చు వస్తున్నది. ఇప్పుడు ఖర్చు చేయాలంటే ఇప్పుడు బియ్యాన పెట్టాలంటే इंत खर्च वस्तुన్నది. ఆ ఖర్చు మాకు భర్పాయి చేసి ఇవ్వాలా. एक पीक पाणी करण्यासाठी साहेब आज आहे की नाही 1 महिन्याभरापासून ॲप बंद होती. ते बंद आहे की नाही, ते आता चालू झाली तर आहे की नाही 5-6 दिवस झाला बंद आहे. आता चालू झाली. आता तर आमचं पूर्ण बुडून गेलेलं आहे साहेब. एक त्या पीक पाणी काय गरज आहे आम्हाला करायची. आम्हाला एवढी आठे का शेतकऱ्याला. आम्ही फार्मर ID दिली ना, सगळं आमचं लिंक पूर्ण आहे. आम्ही शेतात काय पेरतो काय नाही सगळं आम्ही स्वघोषित करूत ना. सगळ्या 80% शेतकऱ्यांना करता येत नाही पीक पाणी. एक साहेब आणि एक साहेब 15 ऑगस्टला पीक विमा लास्ट मुदत होती. ते मुदत वाढण्यात यावा का. कारण हे पीक लोकांना आहे की नाही तुम्ही 1 रुपयाचा आमिष दाखवून 1 रुपये पीक विमा आमिष दाखवून ते भरण्यासाठी भाग्य पाडली. आज आहे की नाही त्यांना पैसे मोजावे लागलेले. त्यांच्याकडे शेतकऱ्यांकडे काही 1 रुपया पैसा नाही. त्यांना कुठून येऊन तुम्हाला विमा भरल. तुम्ही आज कशाला लालूच लावलेली आहे साहेब. आम्ही भरत होत्या न भरत होत्या पहिलं होतं ना, आम्ही भरले ना पहिलं बी. तुम्ही आता या सरकारमध्ये आल्यापासून 1 रुपये विमा चालू केल्या. आज आहे की नाही सडनली बंद करून टाकल्या तुम्ही साहेब. आणि तुम्ही प्रति हेक्टरी 3 हेक्टरी होतं, आज 2 हेक्टरीवर आल्या. हे आहे की नाही मुद्दा हे रद्द करून आणि ते पीक विम्याचं ते 3 ट्रिगर जे रद्द करून टाकावे हे एवढंच सांगण्यात येतो. जशास तसे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी व आपल्या परिसरातील बातम्या प्रसारित करण्यासाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब आणि लाईक करायला विसरू नका. संपर्क करा वेद न्यूज मराठी, सिद्धेश्वर मठपती, मुख्य संपादक.